मध्ये आपलं स्वागत आहे। मी आणि समत पवारची ठळक बातम्या। हिंगोली जीएसटी कार्यालयातील अधीक्षक मनोज मगरे यांच्या छत्रपती संभाजीनगरातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 14 तोळे सोने, पुणे येथील एका घराची रजिस्ट्री, एक कार, 2 दुचाकी, 56,000 रुपयाचे रोकडे आढळल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। यामुळे जीएसटी कार्यालयातील होणारी लाचखोरी उघड झालेली आहे। हिंगोली जीएसटी कार्यालयातील अधीक्षक मनोज मगरे यांच्या छत्रपती संभाजीनगरातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 14 तोळे सोने, पुणे येथील खराडी भागातील एका घराची रजिस्ट्री आणि एक कार, 2 दुचाकी व 56,000ची रोकडे आढळल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सूत्रांनी दिली आहे। जीएसटी कार्यालयातील मनोज मगरे यांनी एक तक्रारदाराकडून त्याचे कंपनीची नोंदणी रद्द न करण्यासाठी प्रस्ताव पाठविला नसल्याचे सांगून 10,000 रुपयाची लाचेची मागणी करून ती स्वीकारित असताना हिंगोली शहरातील रामकृष्ण लॉजच्या खाली असलेले दराडे यांच्या हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुश कर, विनायक जाधव यांच्या पथकाने 25 नोव्हेंबरला रंगेहात पकडले होते। या प्रकरणातील हिंगोली शहर पोलिसात मनोज मगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। दरम्यान या प्रकरणात मगरे यांच्या छत्रपती संभाजीनगरातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मारलेल्या छाप्यात त्याच्या निवासस्थानी 14 तोळे सोने, 56,000चे रोकडे, पुणे येथील खराडी भागातील फ्लॅटची रजिस्ट्री आढळून आली। यासोबत छत्रपती संभाजीनगर व हिंगोली येथील बँकांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाला पत्र देऊन त्यांच्या बँक खात्याची माहिती घेण्याची तयारी सुरू केली आहे। या 10,000ची लाच प्रकरणामुळे जीएसटी कार्यालयात होणारी लाचखोरीची उघड झाली आहे।